तहसीलदार पवन पाटील यांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी। जळगाव जामोद तालुक्यातील वडगाव पाटण, वडशिंगी, तरोडा, येणगाव, मडाखेड आणि सावरगाव परिसरात काल 25 जून रोजी सायंकाळच्या सुमारास झालेल्या भीषण ढगफुटी सदृश्य पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतीचे प्रचंड नुकसान झालं आहे। या पार्श्वभूमीवर जळगाव जामोदचे तहसीलदार पवन पाटील यांनी आज तातडीने नुकसानग्रस्त भागात धाव घेत नुकसानीचा आढावा घेतला। निसर्गाच्या लहरीपणामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी तहसीलदार पवन पाटील यांनी थेट वडगाव पाटण येथील शेताच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि प्रत्यक्ष बाधित शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या। या अचानक आलेल्या संकटामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान पाहून त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पाहणी दरम्यान शेतकऱ्यांना धीर देताना तहसीलदार पवन पाटील यांनी सांगितले की प्रशासनाद्वारे नुकसानग्रस्त क्षेत्राचे तातडीने सर्वेक्षण करण्यात येईल। त्यांनी संबंधित विभागाला त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले। यावेळी वडगाव पाटण येथील नागरिक व शेतकरी उपस्थित होते।